नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वीचा संकलित मूल्यमापन 2 11/4/2026 ला होणारा मराठीचा पॅट पेपर. तर यामधील मी महत्त्वाचे 15 मार्कचे क्वेश्चन सांगणार आहे. ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि हेच क्वेश्चन परीक्षेमध्ये येणार आहे आणि जर हे क्वेश्चन आले नाही तर मी चॅनल डिलीट करेल, हा माझा शब्द आहे. या पेपरमध्ये तुम्हाला आळशी कविता येणार आहे. त्या कवितेच्या आधारे तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. या पेपरमध्ये तुम्हाला संवाद लेखन येणार आहे. पाठ्यपुस्तकामधील QR कोड संदर्भात 2 मित्रांमधील संवाद लिहा. तेजस म्हणतो, ओजस तू या वर्षीची पुस्तके बघितली का? ओजस, हो, या वर्षीची पुस्तके खूप छान आहेत. तेजस, मला पण पुस्तके खूप आवडली. ओजस, अरे पण पुस्तकांमध्ये जे धडे आहेत त्यांच्या कोपऱ्यात काहीतरी दिले आहे. तेजस, हो, तो QR कोड आहे. ओजस, QR कोड म्हणजे काय? तेजस, अरे QR कोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड आहे. या QR कोडद्वारे आपण पाठामध्ये काय दिलं आहे याची सविस्तर माहिती पाहू शकतो. ओजस, अरे हे तर खूप छान आहे. यामुळे तर अभ्यास करणं खूप सोपं होईल. पेपरमध्ये तुम्हाला निबंध लेखन सुद्धा येणार आहे. माझा देश या विषयावर दिलेल्या मुद्द्यांवरून निबंध लिहा. 1. देशाबद्दल अभिमान व प्रेम. 2. कर्तव्य जबाबदारी. 3. विविधता व एकता. 4. संस्कृती व परंपरा. 5. देशाचे वेगळेपण. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.